तर म्हणेन वेग देखील कमी करण्यात आला आणि तदनंतर अगदी चेंडू थोडासा वळण देखील घेण्यात आला आणि तदनंतर हा देखील चेंडू डॉट आलाय. सुरुवात दमदार करत असताना विपुलच्या माध्यमातून शून्यातून सुरुवात करणाऱ्याला हरण्याची भीती नसते आणि सध्या तरी शून्यापासून आपण पाहतात ही सुरुवात सध्या करत असताना दोन्ही संघ शून्यातून विश्व निर्माण होतो आणि आता तेच शून्य पण पाहता धावफलकावरती आहे इथे फुलटास बॉल इनफिल्डला भेटून बॉल चालला आउटफील्डमध्ये अगदी एक्स्ट्रा कव्हरमध्ये तिथे खेळाडू आहेत. शेवटच्या मोमेंटला नक्कीच थोडीसे मिस स्पीड परंतु तदनंतर जवळ 3 धावा इथनं कंप्लीट केल्या जात आहेत. अगदी क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. तुम्ही चुका कराल तर लगेचच इथनं समोरचा संघ चुकांवरती भरणा करण्यासाठी सज्ज असतो आणि या ठिकाणी जिथे एक धाव होती तिथनं मिसफील्ड झाली आणि जवळ 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 3 धावा आणि या 3च्या बरोबरीनं स्वप्नील स्वतःचं व संघाचं अकाउंट इथे ओपन करतोय. पहिला चेंडू ठीक 3 वाजून 21 मिनिटांना फेकण्यात आलाय. पहा जास्त वेळ कुठल्याच टीमला आता इथे इथनं देणार नाहीये. नोट केले जात आहे 3 वाजून 21 मिनिटांनी पहिला चेंडू फेकलाय. पहिला 20 मिनिटांसाठी तुम्हाला 4 षटका नक्कीच दिल्यात आले. खरं तर 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक हे फेकायचेच आहेत. जर का जास्त वेळ घ्याल तर बॅरेज रोड टीम तुम्हाला एक खेळाडू 30 सर्कलमध्ये घ्यावा लागेल 5व्या ओव्हरमध्ये. ओव्हरपिच बॉल फटका इथे चांगला आहे. डीपमध्ये खेळाडू आहे प्रोटेक्शन आहे चांगली कॅच इथे स्वीकारली जाते. चांगलं जजमेंट आणि तदनंतर आता फलंदाज या ठिकाणी सूरज जो स्वतःवरती नाराज आहे. फटका जरूर चांगला होता परंतु त्याहून चांगली कॅच डीपमध्ये पकडण्यात आली आहे. पहिल्याच ओव्हरला धक्का लागलाय. सूरज बॅक टू दी पवेलियन. समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावरती एक गडी देखील गमावलाय परंतु इथं चांगली सुरुवात पण पाहता मितेश आणि स्वप्नील मात्र हे दोघेही करत आहेत. परंतु या मॅच मध्ये नक्कीच सूरज जो स्वस्तात बाद झालाय परंतु तदनंतर मितेशनं पुन्हा नवी सुरुवात केली आहे. षटक क्रमांक दुसरं
गोलंदाज बॉलिंग मार्कवरती गोलंदाज हेमंत आलेत. तर चला जास्त वेळ घेऊ नका. हॅलो पहिल्या 20 मिनिटांसाठी तुम्हाला 4 षटक कंप्लीट करायचे आहेत. जर का जास्त वेळ घेण्यात आला तर नक्कीच पंच आम्ही तुम्हाला सांगू. जर जास्त वेळ घेतला तर नक्कीच 5व्या षटकामध्ये एक खेळाडू मात्र आतमध्ये घ्यावा लागेल. इथे आपण पाहता फटका सुंदर आहे. गॅप शॉट सिलेक्शन. अगदी या ठिकाणी एकही खेळाडूला हलण्याची संधी नाहीये. एवढा वेगवान फटका होता आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धाबा. फ्रंट फूटचा वापर केला होता. बॅटची एज होती परंतु अगदी यष्टिरक्षकांना चांगले प्रयत्न केले. शेवटच्या मोमेंटला या चेंडूवर जाऊन पाहता एक धाव नक्कीच मिळाली. सिंगलच्या मदतीने 15 धाबा धावफलकावरती आहेत. अगदी सध्या तरी कॅल्क्युलेट क्रिकेट खेळलं जातं. आता खेळपट्टी देखील अगदी तापली आहे मैदानाच्या आत आणि आता धाबा देखील भरपूर होताना पाहायला मिळत आहेत. अगदी मागच्याच मॅचमध्ये 92 धाबा देखील चेज झाल्या आणि खरं तर या स्पर्धेचा एक नवा विक्रम मात्र आपण पाहिलात. बॅटिंग अगदी सेकंड क्षेत्रामध्ये अगदी सेकंड इनिंगमध्ये त्या धावा चेज झाल्या. अगदी हेंद्रापाडा बॉईज या संघाने तब्बल 92 धावा मागच्या मॅचमध्ये चेस केल्या. अवे फ्रॉम दी बॉडी. जणू काही बॅट अँड बॉलचा संपर्क होता का. यष्टिरक्षकाचे हावभाव तसेच काहीतरी दाखवत होते. कॅच ड्रॉप झाल्यानंतर स्वतःवरती नाराज आहेत. नक्कीच हा चेंडू डॉट आलाय. अगदी क्रिकेटमध्ये कॅचेस विन द मॅचेस. कॅचला भरपूर महत्त्व दिलं जातं. बॅट्समनची कॅच नक्कीच इथे जर सोडली तर बॅट्समनला पुन्हा एकदा नवी संधी मिळते. बॅट्समन सेट झालेला असतो. जर का कॅच पकडले तर बॉल हा डॉट असतो आणि नवीन बॅटर देखील येतो. नक्कीच कॅचला भरपूर महत्त्व दिलं जातं. इथे देखील जवळ कॅच होती. जमिनीलगत हा फटका खेळले होते परंतु तिथे कौतुक करेन मी. तिथे खेळाडू ही मॅच पाहून असं वाटतंय की बॅट्समन विसरलेले आहेत की 3 बॉल 3 षटकारला 500 रुपयाचं बक्षीस इथे लावलेलं आहे. यश एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर पंढरीनाथ सावंत यांच्या मार्फत. बॅटिंग बघून असं वाटतंय की विसरलेले होते. त्यांना एकदा पुन्हा आठवण करून देतो. 3 बॉल 3 षटकारला 500 रुपयाचं पारितोषिक. सिंगल आली. सिंगलच्या मदतीने 16 धावा धावफलकावरती. आता शेवटचा बॉल या षटकातील. गुडलेन स्पॉट ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न. फटका फसलाय परंतु अगदी नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. अगदी या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. षटक क्रमांक दुसराही संपलंय. या षटकाचा विचार केला तर या षटकात आतापर्यंत जवळ 8 धाबा आल्यात आणि षटक क्रमांक दुसराही संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रात राजपूत 11 बॅरेज रोड संघाची धाबासंख्या जाऊन पोहोचली आहे ती 1 गडी बाद 18 धाबा. जर षटकार मारला तर नेचर फार्म यांच्या मार्फत 500 रुपयाचं पारितोषिक आहे. बरोबर स्टेजवर षटकार आला पाहिजे. पण तर चला स्पीडअप घ्यायचे आहे. लगेचच मॅचला आपण स्टार्ट करायचं आहे. कोणत्या प्रकारची मॅच थांबवण्याचा प्रयत्न करू नका. नक्कीच फलंदाजी करणाऱ्या संघाला आम्ही विनंती करू. अगदी मागील 10 मिनिटांमध्ये 2 षटक कंप्लीट झाले.
3 वाजून 21 मिनिटांना पहिला चेंडू फेकला आणि आता जवळ 3 वाजून 32 मिनिटं झालेली आहेत. सरळ स्पीडअप घ्यायचे मॅच लगेचच आपण स्टार्ट करूयात. षटक क्रमांक 30 चॅलेंज ओव्हर आलाय. खरं तर चॅलेंज ओव्हरमध्ये तुम्हाला 15 धाबांचा टार्गेट असेल. जर का तुम्ही 15 धाबा बनवल्या तर नक्कीच तुम्हाला मात्र जास्त धाबा मिळतील आणि अगदी हा चेंडू व्यासपीठाच्या अगदी समोर आणि आता नक्कीच जे काय स्पर्धेत असेल ते नक्कीच अनाऊन्स होईल. कार खेचण्यात आलाय. षटकारानंतर सिंगलच्या मदतीने 25 धाबा फलकावरती आहेत. अगदी कॅल्क्युलेट क्रिकेट खेळलं जातं. 5 षटकांमध्ये जवळजवळ 50 ते 55 धाबा बनवण्याचा टार्गेट राजपूत 11 बॅरेज रोड संघाचा आहे. हा देखील ओव्हरपिच बॉल पुन्हा एकदा चेंडू उडवलाय आणि हा देखील चेंडू चाललाय सरळ मात्र मुख्य व्यासपीठावरती. दोन्ही साईडला चुकलाय थोडक्यात नेम तुझा. आणि माझे पैसे आमच्या नेचर फार्मचे पैसे वाचवल्याबद्दल फार फार आभारी आहे तुझा. नक्कीच या षटकात लगातार आपण पाहतात षटकारांची आतिषबाजी. अगदी एका बाजूने आपण पाहतात स्वप्नील आणि दुसऱ्या बाजूनं मितेश. मात्र दोन्ही फलंदाज आता आक्रमकता दाखवत आहेत या षटकात. नक्कीच आपण पाहतात चॅलेंज ओव्हर आहे. दोघांनाही माहिती आहे चॅलेंज ओव्हरमध्ये 15 पेक्षा जास्त धाबा बनवल्या तर त्याच्या अर्ध्या धाबा मिळतील. आज सध्या तरी तोच प्रयत्न आहे आणि आतापर्यंत 13 धाबा आतापर्यंत कुठून काढल्यात. अगदी आताचा हा चेंडू एकदम पाहतायत हुक करण्याचा प्रयत्न होता परंतु हा चेंडू डॉट आलाय. गोलंदाज सध्या तरी आपण पाहतात कमबॅक करण्याचं काम करतोय परंतु शेवटचे या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. जर का 2 चेंडूमध्ये 2 धाबा बनवल्या तर नक्कीच चॅलेंज कंप्लीट होऊ शकतो. कट केलाय डीप आपण पाहता कवसला खेळाडू आहेत. जवळ झेलपर्यंत देखील पोहोचले होते परंतु शेवटच्या मोमेंटला कॅच ड्रॉप झाली आहे आणि इथनं 2 धाबा कंप्लीट. जे टार्गेट होतं चॅलेंज ओव्हरचा 15 आणि त्या 15 धाबा आहे ते बनल्या गेल्यात परंतु अजूनही शेवटचा 1 बॉल शिल्लक. या षटकातील आतापर्यंत 33 धाबा बनल्या गेल्या या फुलकावरती. चॅलेंज ओव्हरमध्ये आल्या 15. सध्या तर आपण पाहतात चॅलेंज होतं 15चं आणि त्या 15 धाबा आतापर्यंत बनल्या गेल्यात. शेवटचा बॉल ओव्हरपिच बॉल ओन साइडला मात्र हा मोठा फटका. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. चेंडू चाललाय स्ट्रेट ऑन द ग्राउंड. स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच. चेंडू फरार. 6 धाबा षटकार. दिनकर सर सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतात चॅलेंज ओव्हरमध्ये धावा होत नव्हत्या परंतु आता जशी दुपार झाली खेळपट्टी तापली आणि खेळाडू देखील तापलेत. चॅलेंज ओव्हर आता खरं तर टार्गेट केलं. यस चॅलेंज ओव्हरमध्ये तब्बल 21 धाबा आल्या. आता 21च्या अर्ध्या म्हणजे 10 धाबा आता धाव फलकावरती ॲड होतील. यस टीमची टोटल जाऊन पोहोचले तब्बल यस 3 षटकानंतर 39 धाबा आणि त्या 10 धाबा आता ॲड करून तब्बल 49 धाबा धाव फलकावरती. म्हणजेच चॅलेंज ओव्हरचा इथे बेनिफिट होतोय. 49 धाबा धाव फलकावरती. चॅलेंज ओव्हरमध्ये मिळाल्या या 10 धाबा एक्स्ट्राच्या स्वरूपात बोनसच्या स्वरूपात मात्र या महत्त्वाच्या ठरतील.
दोन्ही बॅट्समनचं मी कौतुक करेन की त्यांना माहिती होतं तिसरं षटक येणार आहे, तिसरं षटक भरपूर काही देऊन जाईल आणि या षटकात जबल 21 धावा कुठून काढल्यात. 21 + 10 मागील षटकामध्ये 31 धावा आल्यात. षटक क्रमांक 14 गोलंदाज संदीप बॅकफुट वरती आले, कट केलाय, बॉलला पाठवलाय सरळ डीप मध्ये पॉइंटच्या क्षेत्रात, चेंडू जाईल सरळ वेगाने जमिनीला दन 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 करत सीमा पार. 4 धावा, चौकार. अगदी चॅलेंज ओव्हर. या ओव्हरमध्ये खरं तर बॅट्समनला नक्कीच खरं तर आक्रमक होण्याची संधी मिळते आणि आता ती आक्रमकता सातत्याने सुरू ठेवली आहे. पुन्हा एकदा बॉल गॅपमध्ये ढकला, परंतु तिथे खेळाडू मात्र वेगाने पोहोचले. चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल. अगदी चेंडूवरती वेगानं आले, बॉलला उचललं, फेकलं, तदनंतर पाहतात या चेंडूवरती 2 धावा. अगदी चेंडूवरती येणं, वाकणं, उचलणं आणि फेकणं, तब्बल 4 क्रिया या एकाच ऍक्शन मध्ये डीप मध्ये करण्यात आल्या. चेक. पंचावन्न धावा. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न, परंतु आता या चेंडूवरती एक धाव मिळेल. 56 धावा धावफलकावरती. हॅलो चेक. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान आपण पाहतो भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष सन्मान्य आदरणीय डाकी साहेबांचे इथे शुभागमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम साहेब. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. आपण पाहतोय सन्मान्य साहेबांचे यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर केला जातोय. या स्पर्धेची गोड आठवण आपण पाहतोय. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. त्याच दरम्यान या स्पर्धेची आपण पाहतोय गोड आठवण मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन त्यांना देखील सन्मानित केलं जातोय. भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा अध्यक्ष सन्मान्य डाकी साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. थँक्यू सो मच. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू. षटकार खेचलाय मागच्या चेंडूवरती. षटकाराच्या मदतीनं 62 धावा. खरं तर पाहुण्यांचा मात्र नक्कीच या षटकारानं स्वागत देखील केलंय. मितेशच्या बॅटमधून मात्र हा षटकार आलाय. मितेशचा विचार केला तर आतापर्यंत 11 चेंडूचा सामना त्यांना केलाय. त्याच्या बॅटमधून 34 धावा आल्यात. चला मॅच का थांबवत आहे, अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे त्या षटकातील. बासष्ट धावा धावफलकावरती आतापर्यंत अगदी लगावल्या गेल्यात. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. त्याच दरम्यान आपण पाहतोय सन्मान्य आदरणीय युवा नेतृत्व सन्मान्य हरीजी कतोरे साहेबांचे ते आगमन झाले. त्यांचा देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मी विनंती करेन साहेब आपण या आपले शुभाचे यथोचित मान सन्मान हरीजी कतोरे साहेबांचा जरूर करायचा आहे. याच दरम्यान आपण पाहतोय ठाणे जिल्हा सरचिटणीस संदीपजी भोईर साहेब उपस्थित आहेत. त्यांचं देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो सन्मान चिन्ह त्याच दरम्यान प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना देण्यात येईल आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्हा सरचिटणीस सन्मान्य संदीपजी भोईर साहेब आहेत. त्याच दरम्यान युवा नेतृत्व आपण पाहतोय सन्मान्य आदरणीय हरीजी कतोरे साहेब उपस्थित आहेत. त्यांचा देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर केला जातोय. आज बरेचसे पाहुण्यांची मांदी या मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळेल, कारण की अण्णा कुलकर्णी म्हटलं तर एक सातत्याने दमदार असं व्यक्तिमत्व आणि भरपूर प्रेम सातत्याने त्यांच्यावरती करणारे व्यक्तिमत्व आहेत. आज संपूर्ण पाहुणे या मुख्य व्यासपीठावरती जरूर पाहायला मिळतील. थँक्यू सो मच. ओ टी कॉम्बॉक्स. थँक्यू. नक्कीच पुन्हा 2 धावा बनल्या गेल्यात आणि आता याही मॅच मध्ये 70 पेक्षा जास्त धावा बनतील का? 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतात आतापर्यंत 70 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. अगदी असं वाटतं आता याही मॅच मध्ये जवळजवळ 80 ते 90 धावा बनतील. खरं तर जशी खेळपट्टी तापते तशी मात्र धाबांचा पाऊस मात्र या दुपारच्या रगरगत्या उन्हामध्ये पाहायला मिळतोय. चला जास्त स्पीडअप घ्यायचंय, लगेचच अतिरिक्त वेळ खर्च करायचा नाहीये.
पहा या ठिकाणी जबर आपण पाहता तर 3 वाजून 21 मिनिटांनी सामन्याला सुरुवात केली होती आणि आता ठीक 3 वाजून 42 मिनिटं झालेत. 1 मिनिट थोडे आपण नक्कीच पुढे आहोत. जास्त वेळ खर्च होतोय नक्कीच. आपण पाहतात मध्ये आपण पाहतात बॅटरला 2 वेळा बॅट देखील घेऊन गेलेत. जर का इथे फिल्डिंग करणाऱ्या संघानं जर वेळ घेतला असता तर नक्कीच या टीमचा एक खेळाडू आता थर्ड सर्कलमध्ये असता. चला आपण लगेचच मॅचला स्टार्ट करायचे आहे. 22 मिनिटांमध्ये मात्र 4 षटक कंप्लीट केलेले आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक गोलंदाज बॉलिंग मागवरती. 5वं षटक अथर्व आलेत, अपूर्व आहेत. इथे हा फटका अप्रतिम लॉफ्ट केलाय, दर्जेदार स्ट्रोक बॉलला फेकून दिलाय. काऊ कोण बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. तर चला यानंतर होणारे नेक्स्ट मॅच वाल्मिकी ब्रदर्स विरुद्ध SJT. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच टॉस द्यायचं आहे. पुन्हा एकदा ऑनसाइडला लॉप केलाय, आता फटका फसलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. भरपूर दुर्वचं अंतर मात्र इथे गाठण्यात आलं होतं, परंतु शेवटच्या मोमेंटला कॅच ड्रॉप झाली. कौतुक करेन मी या खेळाडूचं, लांबवरचं अंतर गाठून मात्र अगदी चेंडूपर्यंत आले होते. तर चला नेक्स्ट मॅच वाल्मिकी ब्रदर्स आणि SJT टीम. आपण लगेच टॉस द्यायचा आहे टॉस बॉक्समध्ये. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केलं जाईल, लक्ष असू द्या. दोन्ही टीमच्या कर्णधार आपण लगेच टॉस द्यायचं आहे. सध्या तरी मितेश चांगली बॅटिंग करतायत, वैयक्तिक 42 धावसंख्येवरती खेळतायत. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी मात्र जसं आपण अनाऊन्स केलं की वैयक्तिक 42 धावसंख्येवरती खेळतायत, तशी मात्र बॅटची एज आणि आता फलंदाज बाद झालेत. मितेश बॅक टू द पॅव्हिलियन. वरच्या षटकात विकेट आलाय खरं तर मितेश, ज्याच्या बॅटमधनं आपण पाहतात 14 बॉल आणि 42 धावा आल्या, तो मात्र शांत झाला. आता नवीन खेळाडू रत्नेश आलेत. पहिलाच बॉल रत्नेशसाठी यॉर्कर लेंथ, खरं तर सन्मान दिला चेंडूला. अगदी बॉलला पाठवलं 20 शेपमध्ये. लॉंग ऑफला खेळाडू आहेत, तिथे मिळेल फक्त एक सिंगलच्या मदतीनं 79 धाबा, 79 स्कोर आतापर्यंत जमा केलाय आणि ही चांगली धाबसंख्या. पहिल्या 2 षटकामध्ये धावा नव्हत्या, फक्त जवळजवळ 22 ते 23 होत्या, परंतु तिथनं टॉप गेअर अक्षरशः पाहायला मिळाला मैदानामध्ये. स्ट्राईकवरती स्वप्नील देखील चांगली बॅटिंग केली आहे. इथे हा फटका सुंदर आहे, डीप मध्ये खेळाडू होते, त्यांच्याही आवेगाच्या बाहेर, त्यांच्या हाताला अगदी हा फटक्याचा चटका लागल्यानंतर चेंडू सीमा पार, 6 धावा, षटकार. मध्ये 91 बनल्या होत्या, 92चं टार्गेट होतं, परंतु पुन्हा एकदा जर का या चेंडूवरती षटकारला तर 91 बनतील, परंतु अगदी हा चेंडू अगदी ब्लॉक मध्ये होता. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र यॉर्कर लेंथ आणि त्या लेंथचा वापर इथे केलाय आणि या चेंडूवरती 2 धावा मिळतील. 87 धावा धाव फलकावरती आणि आता 88 धावसंख्येचा टार्गेट या ठिकाणी उभा केलाय, तो म्हणजेच गणेशान क्लासेस संघाच्या समोर. 30 बॉल आणि 88 धावसंख्येची गरज. आपण जाऊयात टॉस बॉक्स मध्ये, तिथे आमचे साथी समालोचक अनुज मोरे सर आहेत. नेक्स्ट मॅच वाल्मिकी ब्रदर्स आणि SJT 11.
दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेचच टॉसबॉक्समध्ये जॉईन व्हायचं आहे. येस, थँक्यू सो मच. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या विनंती असेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत SJT आणि त्याच दरम्यान आपण पाहतो वाल्मिकी ब्रदर्स साहेबांना आपण विनंती करेन इन्व्हाइट करू टॉससाठी. टॉस बॉक्समध्ये सन्मान्य आदरणीय जितेंद्रजी डाके साहेब उपस्थित आहेत. ठाणे जिल्हा अध्यक्ष आपण पाहतो भारतीय जनता पार्टीचे इथे उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ आज टॉस इथे मात्र केला जातो. दोन्ही टीम्स इथे उपस्थित आहेत. आज भरपूर बिझी शेड्यूल असताना देखील ते आज उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ आज टॉस इथे मात्र केला जातो. टॉस का बॉस कोण देणार आहे? कॉल येस SJT हा संघ कॉल देईल. येस स्पिन द कॉइन. हेड्सचा कॉल आहे आणि येस नाणेपैकी खऱ्या अर्थानं परास्त झाले. साहेबांना विनंती करेन आपण नक्कीच मुख्य व्यासपीठावरती जरूर करायचं आहे. येस साहेब आपण इथे एक फोटो नक्कीच क्लिक केले. अण्णा या आपण साहेबांना विनंती असेल खऱ्या अर्थानं नक्कीच प्रथमतः आपण साहेब उपस्थित आहेत. नक्कीच साहेबांना मी विनंती करेन साहेब आपण इथे भरपूर बिझी शेड्यूल असताना देखील आला आहेत आणि सन्मान्य आदरणीय अण्णा कुलकर्णी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा पाहतोय. CM चषक 2025 पर्व पहिलं आहे आणि दमदार असं आयोजन आहे. काय म्हणाल आज तुम्ही आलात त्याबद्दल काय शुभेच्छा द्याल खेळाडूंना? प्रथमतः माझे मित्र आणि जिल्ह्याचे सरचिटणीस प्रशांतजी कुलकर्णी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या वतीनं जिल्ह्याच्या वतीनं. आज त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बदलापूरमध्ये तरुणांसाठी एक मेजवानी आहे. कारण खूप ठिकाणी मॅचेस असतात पण ज्या पद्धतीने अण्णांनी ज्या पद्धतीने संघ लावलेले आहेत आणि 2 दिवसामध्ये फक्त 8 संघ या ठिकाणी खेळणार. प्रत्येक चेंडूला आपली कला दाखवता येते जसं खेळाडूंना तसं प्रत्येक संघालाही आता 3-3 सामन्यांच्या माध्यमातून आपण कोणत्या सामन्यामध्ये बेस्ट करू शकतो. एखाद्या सामन्यामध्ये आपला पराजय झाला एखाद्या सामन्यामध्ये आपली हार झाली तर दुसऱ्या पुढच्या 2 सामन्यामध्ये आपण चांगलं बेस्ट खेळू शकतो बेस्ट करू शकतो. ह्या मुद्द्याने या ठिकाणी चांगल्यात चांगलं म्हणजे सुंदर आणि एकदम उत्कृष्ट अशी टीम या ठिकाणी निश्चितच फायनलला आणि सेमीफायनलला असेल याबद्दल वाद नाही आहे. या निमित्ताने तरुणांनी या खेळामध्ये एक संघ कसं खेळायचं एक संघ म्हणून खेळल्यानंतर त्याचे परिणाम काय असतात तर त्याचे परिणाम नेहमीच एक संघ आणि शिस्तीत खेळलो की विजय हा निश्चित असतो. हा तरुणांसाठी चांगला एक मेसेज असतं. संगम शक्ती कलियुग आहे त्या उक्तीप्रमाणे आज खरोखर 11 खेळाडू एकत्र येऊन ज्या पद्धतीनं आपल्या आपल्या संघासाठी काहीतरी करायचं आहे या उद्देशाने आज खेळतील आणि आपली कला आपल्या घरच्यांनाही दिसेल आणि आपण ज्या परिसरातून आलो आपल्या परिसरातही दिसेल. त्यामुळे सर्व खेळाडूंना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा आहेत. मी अण्णांचा पुन्हा एकदा या सामन्यांसाठी या आयोजनासाठी अभिनंदन करतोय आणि शुभेच्छाही देतोय. धन्यवाद. थँक्यू सो मच साहेब. आपण व्यात वेळ करून आल्याबद्दल या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आभार व्यक्त करतोय. याच दरम्यान आपण पाहतोय सन्मान्य आदरणीय राजू नरसडे साहेब त्यांचं देखील आगमन झालंय. अर्थानं अण्णा कुलकर्णी साहेब यांचे जीवलग मित्र आहेत आणि त्यांचा देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर केला जाईल. आणि साहेब मी विनंती करतो की आपल्या शुभाचे त्यांचा देखील यथोचित मान सन्मान करायचा आहे. राजू नरसडे साहेब यांचा देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. सन्मान्य आदरणीय आपण पाहतोय अण्णा कुलकर्णी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा पाहतोय आणि त्यांचे अगदी जीवलग मित्र आहेत राजू दादा त्यांचा देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. स्पर्धेची आपण पाहतोय प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ त्याच दरम्यान या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन त्यांना देखील सन्मानित केला जातोय. प्रत्येक आपण पाहतो यावेळी स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक पाहुण्यांचं मान्यवरांचं भरूरिते पूर्णपणे मान सन्मान केला जातो स्पर्धेच्या माध्यमातून. कारण की अण्णा कुलकर्णी म्हटलं तर एक डॅशिंग दमदार आणि प्रत्येकाच्या मुखावरती आपण पाहतोय प्रत्येकाच्या मुखावरती अग्राने नाव घेतलं जातं सन्माननीय आदरणीय अण्णा कुलकर्णी साहेब. थँक्यू सो मच. मॅचला जरूर सुरुवात होते. दुसरं सत्र चालू झालंय. आपण पाहतोय एका बाजूला पूर्वार्धाचा खेळ कंप्लीट उत्तरार्धाचा खेळ आपल्या समोर जरूर पाहायला मिळतोय. येस थँक्यू सो मच अडू सर. नक्कीच या ठिकाणी आता आपण पाहतात गणेशान क्लासेस संघाला आपण पाहतात 2 धाव्यांची पॅनल्टी असेल कारण की कंपल्सरी ट्रॅक ही ब्लॅक आहे. की नक्कीच जी तुमच्याकडे एका खेळाडूचे मात्र ब्ल्यू ट्रॅक आहे. येस वतारी म्हणून खेळाडूचं नाव आहे.
आणखी समोरच्या टीमचं ऑब्जेक्शन आहे आणि आता या ठिकाणी आयोजकांनी देखील ते मान्य केलं आणि आता 2 धावांची पॅनल्टी असेल तुम्हाला. येस, पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅचला सुरुवात दोन्ही टीमला पुन्हा एकदा या मॅचसाठी लाख लाख शुभेच्छा. जशी मॅचला सुरुवात होईल पुन्हा एकदा करूयात कॉम्बॉक्समध्ये बदल. ऐकूयात अनुज मोरे सरांचा आवाज. थँक्यू सो मच प्रसाद. ओर टू मॅच. पूर्वार्धाचा खेळ आपण पाहतोय कंप्लीट झाला. उत्तरार्धाचा खेळ मैदानावरती सुरू आपल्याला पाहायला मिळतो. सेकंड इनिंगला सुरुवात केली गेली आहे डॉटने सुरुवात करत असताना मैदानाच्या आतमध्ये. समीकरण आपण जर पाहिलं तर आता मात्र तब्बल 88 धावांचं लक्ष इथे मात्र टार्गेट सेट केलंय. क्या बात आहे. आणि यस, धक्का लागत असताना प्रिन्सला सफलता मिळत असताना षटक क्रमांक पहिलं आणि पहिल्या षटकामधील पहिलं विकेट फलंदाज आहेत. चला, बॅटर आपल्याला विनंती असेल भरपूर स्लो करू नका. अंपायर देखील सांगत असताना योगीराज बुटेरे सर देखील पूर्णपणे स्लो मोशन, अगदी राघवला देखील लाजवेल असं स्लो मोशन पाहायला मिळालं. चला, थोडंसं स्पीडअप करा बघा. विनंती असेल, भरपूर वेळ देखील झाला आणि याच्यानंतर अजून देखील आपल्याला 2 मॅच कव्हर करायचे आहेत. त्यामुळे थोडंसं स्पीडअप करा बघा. प्रत्येक मॅचला 1 तासावरती टाइम देखील लागतोय, त्यामुळे स्पीडअप करायचं आहे बघा. 2 रनची पॅनल्टी आहे, त्यामुळे 88 धावा झालेल्या आहेत आणि 1 ओव्हरच्या नंतर आपण ते 2 धावा ऍड करणार आहोत. त्यामुळे टार्गेट सेट असेल तब्बल 90 धाव्यांचं. राईट मोर द विकेट. नेक्स्ट बॉल प्रिन्स आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवला. फिल्डर आलेत. 1 धाव कंप्लीट. दुसरा धावाचा प्रयत्न आणि बघता बघता या 2 धावा जरूर कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दसना आणि याचा उगाराच्या मदतीनं धावफलक पोहोचेल 6 या धावसंख्येवरती. 6 ऑन बोर्ड. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑन वरून डीप मधून फिल्डर आलाय. 1 धाव जरूर मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल 7 या धावसंख्येवरती. 7 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. आठ धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं जरूर आणि 8 ऑन बोर्ड. जुनीचा विचार केला तर तब्बल 82 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 82 अजूनही टार्गेट आहे. येणारे आपण जर पाहिलं 24 बॉल आणि 82 धावांचं लक्ष इथून पुढे. या दरम्यान आपण पाहतो संध्याकाळच्या सत्रामध्ये टेनक्रिक लाईव्ह वाहिनीचे आपण पाहतो सर्व मॅनेजर आहेत सन्माननीय गोविंद यांचं देखील आगमन झालंय. त्याचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत आहे. सातत्याने ज्या वेळेस टेनक्रिक लाईव्ह वाहिनी असते
त्यावेळेस आपण पाहतो पूर्णपणे त्यांची नजर असते कशा प्रकारे टीम वर्क करते, त्यामुळे त्यांना देखील लक्ष ठेवावं लागतं. त्यामुळे आज ते उपस्थित आहेत. येणारे 24 बॉल आणि 82 धावांची आवश्यकता, 82 टू विन फ्रॉम 24 बॉल हे समीकरण पाहायला मिळतं. यावेळेस ऑन साइडला फेकून दिलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा A1 कॉल्ड इज सिक्सर. स्पीडअप करा, मॅच ऑन. आता मात्र चुरस थोडीशी पाहायला मिळते. टीट फॉर टॅट जसं तसं उत्तर देण्याचं काम. यावेळेस देखील ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील आणि यावेळेस धक्का लागत असताना महत्वाची विकेट, वाघाची शिकार करत असताना मैदानाच्या आतमध्ये परतावं लागेल फलंदाजाला. फलंदाज OUT बाद. कुणाल आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेस उडवला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. यावेळेस आपण पाहतोय पूर्णपणे व्यासपीठाला VIP डाईसला सलामी देणारा वन बाउन्स सीमा पार चौकार. षटक क्रमांक दुसरा ऑन गोईंग. यावेळेस ऑन साइडला पुन्हा एकदा त्या दिशेने फटका सजवायचा होता. फिल्डर तैनात आहे आता. एकदम मिळेल परंतु 1-2 धावांनी काही घडणार नाही आहे, कारण की दिल्ली बहुत दूर आहे आणि जर प्रवास करायचा असेल तर इथे मात्र पूर्णपणे निखिल आणि कुणाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 19 धावांवरती आहेत. लॉस ऑफ 2 विकेट्स. शेवटचे 2 बॉल उर्वरित आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक ओव्हर नंबर 2. यावेळेस का फटका रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र एक धाव कंप्लीट होते आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलक पोहोचलाय 20 या धावसंख्येवरती. 20 ऑन बोर्ड. चला वाल्मिकी ब्रदर्स, आपण निर्णय कळवा. विनंती असेल, टॉस जिंकला, निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला नाही आहेत कारण की मान्यवर देखील उपस्थित थोडेसे बिझी शेड्यूल होतं आपलं देखील. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक, फटका फसलाय आणि त्या फटक्याचा चटका लागत असताना टीम गणेशन क्लासेसला आलेला धक्का. गणेशन क्लासेस आपला बॅटर जो डकआउट मध्ये असेल तो रेडी ठेवायचा आहे. भरपूर वेळ तुम्ही घेतात. जेव्हा आपण पाहतो बॅटर 38 सर्कल क्रॉस करेल त्यानंतर तुमचा बॅटर न्यू आला पाहिजे मैदानाच्या आतमध्ये. नोंद घ्या प्रत्येक टीमला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये JD ला आपण पाहतोय. विजय राणे त्याचं नाव आहे, परंतु JD या नावाने प्रसिद्ध आहे. JD म्हटलं तर KPL देखील माहिती असेल. शहापूरचा खेळाडू जयदेव बोंडिवले सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्म मध्ये, परंतु हा JD देखील काय कमाल करेल ते देखील पाहणं गरजेचं आहे.
आणि जेडी साठी संधी आली आहे. या स्पर्धेचे आयोजक आपण पाहतोय सन्मान्य KP कुलदीप यांच्या वतीनं संधी आहे. हा सामना जर जेडीने जिंकवला तर थेट ABS या हॉटेलमध्ये ट्रीट दिली जाईल संध्याकाळच्या सत्रामध्ये. जेडी साठी संधी आहे. चेहऱ्यावरती स्माइल जरूर आहे परंतु दाखवत नाही. या स्मॅच ऑन प्रिन्स आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. प्रिन्स साजेल अशी नावाप्रमाणे काम केले. ऑन टॉस फटका केला. कव्हरच्या डोक्यावरून बॉलला फेकून दिला. एक्स्ट्रा कव्हर क्लिअर करत असताना आला वन बाउन्स सीमा पार. चौकार. गती वाढवा. प्रत्येक खेळाडूला विनंती असेल. संध्याकाळचं सत्र देखील चालू झालंय. ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न परंतु इथे मात्र धाव मिळणार नाहीये. बाटचं थोडंसं लिडिंग आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर पूर्णपणे पिकअप फटका खेळायचा होता. पिकअप शॉट स्विक करायचं होतं परंतु इथे मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. प्रिन्सचा विचार केला सातत्याने सध्याच्या घडीला भरपूर भन्नाट फॉर्म मध्ये या सीझनला जर पाहिलं तर ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील एक चर्चेत असलेला खेळाडू प्रिन्सला आपण पाहतोय. पान फ्रॉम बॅरेज रोड त्यावेळेस पॉइंट रिजनमध्ये बॉल ट्रॅव्हल होतो. बॅकफुटला पंच केलंय. फक्त दिशा दाखवण्याचं काम आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा रेखा पार. चौक तीन बॉल आणि 7 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. हे देखील पाहणं गरजेचं आहे. पूर्ण समीकरण जर पाहिलं तर येणारे इक्वेशन येणारे 15 बॉल 62 धाव्यांची आवश्यकता अजून मैदानाच्या आतमध्ये. 62 रन्स टू विन फ्रॉम 15 बॉल हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. टीम गणेशन क्लासेस साठी येणारे 15 बॉल 62 धाव्यांची आवश्यकता. राईट मोर द विकेट. प्रिन्स बॉलिंग ट्रॅकवर त्यावेळेस फुल केलंय. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दिशेने. 38 सर्कलमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. फिल्डर नाहीये. डीप मधून फिल्डर आलेत आणि 2 धावा कंप्लीट. 2 धावेच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल 30 या धावसंख्येवरती आणि अजूनही येणारे 14 बॉल 60 धाव्यांची आवश्यकता आहे. 2 बॉल आणि 5 धाव्यांची गरज आहे चॅलेंज कंप्लीट होण्यासाठी कारण की 10 धावा झालेल्या आहेत. 50-50 चॅलेंजवर आपण पाहतोय. आज सकाळपासून या स्पर्धेची एक वेगळी संकल्पना पाहायला मिळते. ज्या प्रकारे आपण पाहिलं ISPL मध्ये जे आपल्याला पाहायला मिळालं की 50-50 चॅलेंजर होतं त्याचप्रमाणे आता देखील तीच दिशा मैदानावरती जरूर पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल महत्वपूर्ण बॉल पाहायला मिळतो. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. समीकरणामध्ये बदलाव पाहायला मिळतोय. येणारे 13 बॉल आणि अजूनही 60 धाव्यांची आवश्यकता मैदानावरती पाहायला मिळते. शेवटचा बॉल आहे महत्वपूर्ण बॉल. या एक बॉल मध्ये 5 धावा होतील का? षटकार आला तर बोनस ओव्हर कंप्लीट होईल अन्यथा इथे मात्र धावा मायनस केल्या जातील. यावेळेस कव्हरच्या दिशेने लाऊड अपील परंतु इथे मात्र आपण पाहतोय पूर्णपणे प्रेशराइज करण्यात येतोय. डॉट बॉल आलाय. धावा आपण पाहतोय 10 धावा झालेल्या आहेत त्यामुळे 5 धावा इथे मात्र मायनस केल्या जातील. तर इथे मात्र आपण पाहतो 5 धावा पूर्णपणे मायनस केल्या जातात आणि धावफलक पोहोचेल 25 या धावसंख्येवरती. 50-50 चॅलेंजवर आपण खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर जणू काही साप शिडी सारखं आहे. शिडी चढल्यासारखं 5 धावा जेव्हा पुढे जातो तसं आणि जेव्हा सापाने चावल्यानंतर जेव्हा मागे येतो ना तसंच या चॅलेंजवरचं समीकरण संकल्पना आपल्याला जरूर पाहायला मिळते. 25 धावा धावफलकावरती आहे. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. षटक क्रमांक अजूनही आपण पाहतो यावेळेस 2 उर्वरित आहेत.
येणारे 12 बॉल आणि 65 धावांची आवश्यकता. हाफ टॅकर बॉल उडवण्याचा प्रयत्न, संधी आहे आणि यस जेल टिपली गेली. धक्का लागत असताना 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज येणारे 11 बॉल आणि अजूनही 65 धावांची आवश्यकता आहे. 65 रन्स टू विन फ्रॉम 11 बॉल हे समीकरण पाहायला मिळतोय. चला स्पीडअप करा, प्रत्येक बॉल वरती सांगावं लागतोय. बॉल तयार, यावेळेस देखील संधी. क्या बात आहे, हा हिरा चमकत असताना या मॅच मध्ये बॅक टू बॅक दुसरी विकेट आली आहे. फलंदाज आल्या पावली माघारी परतताना. सध्याची कंडिशन जर पाहिली डक आउट मध्ये, एक बॅटर दुसऱ्या बॅटरला सांगतोय तू चल मैं आया. फलंदाज बाद. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहतोय सूरज आहेत. या स्पर्धेतील हॅट्रिक संपादित होईल का सूरजची ते देखील पाहणे गरजेचे आहे. बॅक टू बॅक 2 विकेट आलेत. या स्पर्धेमध्ये 3 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत, 3 चौकार आतापर्यंत पाहायला मिळाले नाही आहेत आणि हॅट्रिक देखील विकेटची पाहायला मिळाली. या हॅट्रिक जर संपादित केली तर यश एंटरप्राइजेस यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. ओहो, यावेळेस पाहावं लागेल, फुल टॉस बॉल होता. ज्यावेळेस कॅश प्राइज लागते ना, एक वेगळी चाहूल मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. रिव्ह्यू घेतला गेलाय DRS, पाहावं लागेल DRS नक्कीच पाहायला मिळतो. पाहावं लागेल, यावेळेस चेक केलं जाईल. टेनक्रिक लाईव्ह वाहिनी, दूध का दूध पाणी का पाणी यांच्या वतीनं कॅमेरा क्लॅरिटी आपण पाहतोय. नो बॉल, फ्री हिट. यस, पंचांचा देखील हेलिकॉप्टर ऑन. फ्री हिटचा बॉल आहे. उघडा डोळे पहा नीट, कारण की नेक्स्ट बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे SJT या संघामधून, कारण की एक चांगला संघ आहे. आणि आपण पाहतोय खऱ्या अर्थाने विशाल दादा, तदनंतर KP, एक जिवलग मित्र एवन जोडी साधारणपणे पाहायला जाते आणि तीच एवन जोडी आज इन ऍक्शन मध्ये. यावेळेस रिव्हर्सचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न पाहावा लागेल. एफर्ट्स अगदी यावेळेस पूर्णपणे झोकून दिले स्वतःला, परंतु डॉट बॉल पाहायला मिळतात. अंपायर देखील स्माइल करतात. मैदानावरती घडतंय काय असमय वातावरण. लारा नेक्स्ट मॅच मध्ये खेळणार आहे. त्या प्रत्येक षटकाराला वैभव सुपे यांच्या वतीने रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. कव्हरच्या दिशेने फटका सजवला. कव्हरच्या दिशेने आपण पाहतो एक धाव मिळेल, दुसऱ्या धावाचं मानस आहे परंतु धाडस नाहीये. एका बाजूला ही मॅच पूर्णपणे झुकली आहे. प्रयास यावेळेस पाहायला मिळत नाहीये, कोशिश पण यावेळेस पाहायला मिळत नाहीये, कारण की जर पाहिलं तर एका बाजूला मॅच झुकली आहे. फक्त आणि फक्त औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक आहे. यावेळेस उडवलाय. एक शाखावरच्या डोक्यावरून फटका सजवला. फिल्डर डीप मधून आलेत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धावा यावेळेस वेगानं कंप्लीट होतील का पाहावं लागेल.
येस थर्ड अंपायर DRS पुन्हा एकदा टेक्निकल रूम मध्ये. OUT फलंदाज बाद. एकतीस धावा धाव फलकावरती. शेवटचा आणि अखेरचा षटक. येणारे 6 बॉल आणि तब्बल गरज असेल अजूनही 59 धाव्यांची. यावेळेस ऑन साइडला पहिल्याच बॉल वरती केलंय गोलंदाजाचं भव्य स्वागत. बॉल पाठवलाय, फेकून दिलाय, खीच के माराय, रन, सिक्सर. दीपक राठोड आपल्याला विनंती असेल, आपण कॉम्बॉक्स मध्ये या. विनंती असेल दीपक राठोड. पाण्याची व्यवस्था त्यांच्या वतीने जरूर पाहायला मिळते स्पर्धेच्या माध्यमातून. दीपक राठोड आपण यायचं. रावडी राठोड, दीपक राठोड आपण या. विनंती असेल. कव्हरच्या दिशेने फटका सजवला. समीकरणमध्ये बदलाव पाहायला मिळतो. एक धावांनी काही घडणार नाही. या समीकरणमध्ये बदलाव. आता मात्र चेंज ऑफ पोझिशन आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की जर पाहिलं तर इथे मात्र या मॅचला जिंकायचं असेल टीम गणेशन क्लासेसला तर जादूगरलाच बोलवावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. कारण की तब्बल आता येणारे 4 बॉल आणि 52 धावांचं लक्ष आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड उडवण्याचा प्रयत्न, फटका फसला, मिस टायमिंग स्ट्रोक. यस जेल बाद. धक्का लागत असताना 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. अडतीस धावा धाव फलकावरती आहेत. भरपूर धावा पाहिजेत, जे अशक्य आहे. कारण की येणारे 3 बॉल आणि 52 धावांची आवश्यकता. 52 टार्गेट अजून आपल्याला 0 पाहायला मिळतो 3 बॉल मध्ये. हे समीकरण आहे. एका बाजूला पूर्णपणे मॅच जिंकले टीम राजपूत 11 बॅरेज रोड यांच्या वतीने. कारण की तब्बल 90 धावांचं टार्गेट सेट केलं होतं. ऑन साइडला इथे मात्र आपण पाहतो फटका सुचवण्याचा प्रयत्न, परंतु अंपायर सिग्नल वाईट बॉल. पूर्णपणे अगदी टायटॅनिक पोल्स अंपायर देखील देत असताना योगीराज बोटारे सर, त्याच दरम्यान अविनाश टेंबे सर. यावेळेस ऑन साइडला पाहावं लागेल. यावेळेस बॅरेज रोडचा विराट कोहली सोनूला आपण पाहतो लॉंग ऑनला डीप मध्ये. नक्कीच कट्टर फॅन आहे आणि जरूर तुम्हाला जशी IPL सुरू होईल त्या दिवसांपासून आपण जर पाहिलं तर RCB मध्ये इन ऍक्शन मध्ये नक्कीच विराट कोहली पाहायला मिळणार आहे. कारण की विराट कोहलीचा केलं भरपूर मोठा चाहता वर्ग आहे. शेवटचा बॉल आहे फक्त औपचारिकता या मॅच मध्ये. हाफ टॅकर बॉल चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. पुन्हा एकदा कडकडत्या उन्हामध्ये अंपायरला करावा लागतो व्यायाम. वाईट बॉल. शेवटचा बॉल आहे. सर या स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. आणि लगेच नेक्स्ट मॅच जी असेल ते आपण फिल्डिंग लगेच सेट करून घ्यायचंय. शेवटचा बॉल
यावेळेस फुटवरचा इस्तेमाल केलाय, शेवट गोड करणारा षटकार जरूर आलाय, परंतु हा सामना जिंकलाय टीम राजपूत 11